बजेट आला आहे, त्या बजेटमध्ये ज्या गोष्टीचा म्हणजे हे नियोजन केलं आहे, काय वाटतं जनतेला न्याय मिळाला? बजेटमध्ये त्यांनी नवीन टॅक्सेस लावले नाही असा दावा आहे त्यांचा. नाही, मला वाटते नवीन टॅक्सेस लावले नाही, परंतु आधीचे जे टॅक्सेस आहे आणि जे पाणीपट्टी आहे यामुळे जनता त्रस्त आहे. जे आम्ही टॅक्सेस घेतो त्या टॅक्सेसच्या नुसार आम्ही सोयीसुविधा देतो का सामान्य जनतेला, हा मुख्य प्रश्न आहे. आज सगळ्या नागपूर शहरामध्ये स्वच्छतेचा अभाव आहे. ज्या कचऱ्या कंपन्या पैसे लुटून घेऊन जात आहे त्यांच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. म्हणजे कुठल्याही पुढाऱ्याने कोणत्याही मिटिंगमध्ये जरी सांगितलं परंतु त्यांचा कंत्राट रद्द होत नाही, त्याचं भुगतान या शहरातील जनतेला करावं लागून आज जागोजागी कचऱ्याचे ढिगं पडलेले आहे. ते कचरा कंपनीचे कर्मचारी स्ट्राईकवर जातात. तर मला वाटते काय महानगरपालिकेजवळ निर्णय घ्यायची क्षमता उरलेली नाही का, की एखाद्या कंपन्यांमुळे शहरातली जनता त्रस्त असेल, यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असेल, स्वच्छतेचा अभाव असेल, अशा परिस्थितीतही नियंत्रण घेऊ शकत नाहीत. मला वाटते बजेटमध्ये जे तुम्ही पैसे ठेवले आहे त्या पैशाचा विल्हेवाट कसा लागणार आहे आणि त्यामधून सामान्य जनतेला काय सोयी मिळणार आहे याचा कुठलाही संबंध नाही असं मला वाटतं. मनपाच्या शाळेची पटसंख्या हळूहळू कमी होत चालली आहे. अनेक शाळा, मराठी शाळा बंद होत आहेत. मला वाटते महानगरपालिकेची शाळा ही सर्वसामान्य जनतेचा एक आधारस्तंभ आहे. आज आपण पाहतो की पहिल्या दुसऱ्या वर्गात ती 30-40 हजार रुपये मोजावे लागतात आणि अशा परिस्थितीत महानगरपालिकेने आपला शाळेचा दर्जा सुधारून विद्यार्थ्यांना, लोकांना या शहरातील आकर्षक केले पाहिजे. या शाळेमधले रिझल्ट चांगले आहे, येथे शैक्षणिक वातावरण आहे, तेव्हाच ती पटसंख्या वाढू शकेल. आता पाहू त्या कामी महानगरपालिका काय करते. हो, नागपूरचे जे नवीन पोलीस आयुक्त आहेत ते आज पदभार ग्रहण करतात, पण त्यांचा एक कार्यक्रम त्यांनी अटेंड केला होता संघाचा, त्या संदर्भात त्यांच्याबद्दल खूप वाद सुरू आहे. मला असं वाटतं की नागपुरात अनेक आयुक्त येतात, 2-2.5 वर्षानंतर नवीन आयुक्त येणारच आहे. आयुक्त आल्यानंतर तो कसं काम करतो, जर आयुक्त आल्यानंतर त्यांची भूमिका जी असेल त्या भूमिकेप्रमाणे आम्ही त्यांच्याशी वागू. आणि मला वाटतं की IAS IPS हा अधिकारी हा निष्पक्षच असला पाहिजे आणि निष्पक्षच राहतो अशी आमची माहिती आहे. परंतु इथे आल्यानंतर आपल्या निदर्शनास येईलच की ते कशा पद्धतीने काम करणार आहे, त्यावर मग आमची रिॲक्शन असेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.